मॅम. आणि मॅडम पार्किंग? हा काय प्रश्न आहे विश्वरूप? आपल्याकडे व्हॅले पार्किंग असतंच ना. हवं तर माणसं वाढवा. काय विचारताय? मॅम यू प्लीज डोंट वरी. तुम्ही काही काळजी करू नका. मी तुम्ही सांगितलेल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थितपणे नोट डाऊन केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सांगितलं तेच आणि तसंच होईल. गुड. थँक्यू. या तुम्ही. एजे, मला तुमच्याशी जरा सगळ्या फंक्शन्सचं स्केड्यूल डिस्कस करायचं आहे. 2 मिनिटं द्या ना. एजे, उद्या व्हेन्यूवर पोचल्या सगळ्यात आधी तुमचा साखरपुडा आहे. एजे, साखरपुडा झालेला आहे, विसरलात का तुम्ही? एजे, तुमचा साखरपुडा लीलाशी झालाय आणि आता लग्न श्वेताशी आहे म्हटल्यावरती श्वेताबरोबर साखरपुडा नको का? ठीक आहे, ते अंगठ्या वगैरे एक्सचेंज करणं ते लग्नाच्या अगोदर करून टाका लवकर. ठीक आहे, चल. चला. काय तुम्ही कुठे बाहेर जाताय का? आजी, आम्ही व्हेन्यूवर जाऊन येतो. जरा सगळी व्यवस्था नीट झाली का नाही ते बघणं गरजेचं आहे. बघून येतो. दुर्गा, ऐक माझं. किशोर कालच आलाय ना. थोडा वेळ घालव त्याच्यासोबत. लक्ष्मी, सरस्वती, हा हा, तुम्ही दोघी जाऊन या. व्यवस्था पाहून या काय आहे ते. हो आजी. चालेल चालेल. दुर्गा वहिनी, आम्ही जातो. हा, चला वहिनी. चल. मी एकटी थांबून काय करू? किशोर कुठे आहेत घरी? म्हणजे आजी, एजे आणि किशोरमध्ये किती मतभेद असले तरी शेवटी किशोर एजेंचेच पुतणे आहेत ना. प्रमोद आणि विराज सकाळी उठल्या उठल्या ऑफिसला निघून गेले, तसे किशोरही घराबाहेर पडले. आम्ही हॅलो. हा, कालिंदी ताई, नमस्कार. कशा आहात? आता सुधारते तब्येत हळूहळू. वा वा, छान छान. सरोजिनी ताई, मला ना तुम्हाला काहीतरी द्यायचंय. ह्या सगळ्यामध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्याचं प्रायश्चित्त समजा किंवा आमची आठवण म्हणून तुम्ही ठेवून घ्या. लग्नाच्या हॉलवर तुम्ही भेटवस्तू घेणार नाही आणि तेवढ्या मोठ्या मंडळींमध्ये तुम्हाला काही द्यायला मलाही थोडं अवघडच होईल. म्हणून मी तुमच्या घरी आलेले चालेल का? म्हणजे तुमच्या घरी येऊन मी तुम्हाला ती भेटवस्तू देईन. या या, आमच्या घरी तुमचं स्वागतच आहे. अरे वा 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 वा, हे बरंच झालं. बरं, मग मी ना आता थोड्या वेळामध्ये निघेन तुमच्या घरी येण्यासाठी. हा, मग भेटूया लवकरच. हा, अच्छा, येते मी. बर. रेऊ, लीला, झालं का? आई अगं, काय एवढी घाई करतेयस? अजून 2 तास आहेत निघायला. लीला कुठे? लीला, आवरतीये. लीला. हो मावशी. अगं, किती सुंदर दिसतेस. ऐक गो, दृष्ट नको ग लागायला बाई माझ्या पोरीला कोणाची. थांब. छान. बरं, जा तुझ्या आईचा आशीर्वाद घे. आईचा आशीर्वाद? आज तुला तुझ्या आईचा आशीर्वाद घ्यायलाच हवाय. का? आईचा आशीर्वाद घ्यायला काही कारण असावं लागतं का आपल्याला? तसं नाही, पण एरवी तू असं कधी काही सांगत नाहीस ना, आज पहिल्यांदाच बोललीस. हो, पण तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ना. लीला, आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. सवय करून घे. ये. हळद कुंकू वाहा, अक्षता वा. या ग, ओवाळता तिला. कालिंदी, तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय ते तुलाच माहित. तुझ्या तयारीवरून तर असं वाटतंय तू लीलाचं लग्नच लावून येणारच वाटतं. परत तेच? हा, अगं असं काय बोलतेस? अगं, आशीर्वादाची गरज आहे ग लीलाला. तुम्हाला तर माहिती आहे ना, लग्न मोडलेली पोर आहे माझी.
तिला आशीर्वादाची खूप गरज आहे. ठीक आहे, हा तू म्हणतेस तर ओवाळतो आम्ही. जा जा जा, खूप कामं पडली असतील ना घरात ढिगभर. कशाला बोलवलं हा उगीच आलो आपण काम सोडून सगळी. छान ग छान. देवा, सगळं व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार पडू देत. मावशी आई, अगं दुसऱ्यांच्या घरचं कार्य आहे, तू कशाला उगाच टेन्शन घेतेस? काही नाही. किती सुंदर दिसतेस ग. माझीच नजर नको लागायला. छान.